एवढे असं असतं. म्हणून सारासार विचार करा. विचार केल्याशिवाय तुम्हाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग रस्ता सापडणार नाही. आणि दुःखातून मुक्त होण्याची जर गुरुकिल्ली जर कोणती असेल तर ती आहे ईश्वराकडे जाण्याची वाट. म्हणून त्या पंढरीश पांडुरंगाचं तुमच्या कंठामध्ये नाव धारण करा. कारण तो कसा आहे, तो निर्गुण निराकार आहे, तो समचरण आहे, तो भक्तवत्सल आहे, तो इतका दयाळू आहे, त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही. त्याला कधी लिंबू मिरची कोंबड बकरू असं काहीही लागत नाही. तो कधी कोणाच्या अंगातही येत नाही. इतका तो निर्गुण निराकार आहे का नाही. 28 युग झाले कमरेवर हात ठेवून तो भक्ताची वाट पाहतोय. आषाढीच्या दिवशी माझा भक्त कधी येईल आणि कधी मी त्याची गळा भेट घेईल. अशा पद्धतीचा निर्गुण निराकार पंढरीश पांडुरंग, त्याचं नाव तुमच्या कंठामध्ये धारण करा. का करा हो? कारण नामदेव महाराजांनी त्याला आपलं केलंय का नाही. राधेनं रुक्मिणीने त्याला आपलं केलंय. तुकाराम महाराजांनी आपलं केलंय. ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं केलंय. नाथ महाराजांनी आपलं केलंय. सावता माळ्यांनी त्याला आपलं केलंय. सगळ्या संतांनी त्याला आपलं केलंय. म्हणून तुम्ही त्याला आपलं करा. आपुला तो एका देवा